ऐका, श्री संत जनाबाई महाराजांचा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून श्री संत जनाबाई महाराज आपल्याला भगवंताच्या नामाचं महत्त्व पटवून देतात. माझं सांगणं तुम्हाला, आपण फार भाग्यवान मंडळी आहोत की तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, नाथबाबा असतील, श्री संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, संत मुक्ताबाई, या थोर संत महात्मा मंडळींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची माती आहे. आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. भाग्यवान मंडळी आपण आहोत की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झालेला आहे. पण माझं सांगणं आहे, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, कुठेही कथा असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवन चरित्र आपल्या समोर मांडत असतात. पण दादा, महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसा तारून सांगितलं, त्याचं जर आचरण आपल्या जीवनात नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. आपल्या सप्ताहाला किती वर्ष पूर्ण होतात? 18 की 27? 18 वर्ष पूर्ण होतात. बाबा 18 18 वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण होत आहेत. मला सांगा, या 18 वर्षामध्ये तुम्ही आतापर्यंत, कमीत कमी सांगते, या 18 वर्षामध्ये तुम्ही आतापर्यंत कमीत कमी 200 ते 250 कीर्तन ऐकलेले? काय दुखत आहे का तुमचं? हा, 2 सप्ते आहेत ना? 2 सप्ते आहेत का? त्याला किती वर्ष झाले? त्याला माहित नाही. अनादिकालापासून. बापरे, मग बरेच महाराज लोक वाटत लावले तुम्ही. वा, आम्ही फार छोटे आहेत. पण टेन्शन नका घेऊ, गाडी बारीक असली तरी ॲव्हरेज भरपूर देते. या 18 वर्षामध्ये, या सप्ताहाचं मी सांगते, त्याचं मला माहिती नाही पण याचं सांगते. या 18 वर्षामध्ये तुम्ही आतापर्यंत कमीत कमी 200 कीर्तन ऐकलेले आहेत. मला सांगा दादा, तुमच्यात काही बदल झाला? झाला ना? 75%. बाकीच्यानी कधी घालायच्या? सप्ताह संपत आल्यावर घालायच्या का? मला सांगायचं तुम्हाला, ऐका, बारकाईने ऐका. मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची समजावून. महाराज किती सांगतायत या गोष्टीला अजिबात महत्व नाहीये, पण त्याचं आचरण आपल्या जीवनात किती आहे या गोष्टीला जास्त महत्व आहे. संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवनचरित्र आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरांनी काय तुम्हाला जनाबाईंचं चरित्र सांगावं?